महिला आणि मुलीवरील अत्याचाराचा एका मागोमाग एक घटना उघडकीस येतात। त्यात कधी बाहेर येईल तर कधी घरातलीच व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालंय। पुणे जिल्ह्यातील नागपूर येथील ही घटना ताजी आहे। अशा परिस्थितीतच पुणे शहरातून आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासवणारी घटना उघडकीस आली आहे। नमस्कार, मी भाविका साठे, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। पर्वती परिसरातील 50 वर्षीय संशयित आरोपीनं एका 9 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईनं केलाय। संशयित आरोपी हा पर्वती परिसरात राहतो। याच परिसरात आरोपीची मुलगी, आपला नवरा आणि 2 मुलांसह राहते। पीडिता ही संशयित आरोपीच्या मुलीची मुलगी म्हणजेच नात आहे। त्यामुळे पीडित मुलगी ही संशयित आरोपीला ओळखत होती। याच ओळखीचा फायदा घेत संशयित आरोपी असलेल्या आजोबानं नातीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। पीडित मुलीचे वडील रिक्षा चालक असून आई कपड्याच्या दुकानात काम करते। घटनेच्या वेळी दोघेही कामावर होते। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर काही काळ ठिय्या आंदोलनही केलं। दरम्यान संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या पालकांनी केली आहे। पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अशा घटनेमुळे पुन्हा एकदा महिलासह अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।